बंधूंनो, मी लिंगेश्वर लवटे, एलोरा नॅचरल सीड, छत्रपती संभाजीनगर. मी आज एलोरा कंपनीचा गुलाबी कांदा पाण्यासाठी आलोय. माझ्यासोबत शेतकरी आहेत. दादा नमस्कार. नमस्ते. मला तुमचं पूर्ण नाव पत्ता सांगा. मी श्री विजय बापूराव होडशील, राहणार लाकडी, तालुका इंदापूर, जिल्हा पुणे. मला तुम्ही एलोरा गुलाबी कांद्याबद्दल माहिती सांगा, जो काय तुम्हाला अनुभव आलाय तो. 4 वर्षापासून आम्ही एलोरा वापरतो. त्याच्या आधी आमचं जवळजवळ 15-14 वर्षापासून आम्ही कांदा करत होतो. त्याच्या आधीचे जे बियाणे जातात ते कंपन्यांचे नाव नाही घेत, पण आम्हाला रिझल्ट त्यांचा माल टिकवण क्षमता अतिशय म्हणजे ठेवला तरी खराब व्हायचा, पत्ती सोडायचा. महत्वाचा मुद्दा पत्ती. तर मग आम्हाला असंच चिंचवलीतून आमचे मित्र आहेत जवळचे, त्यांनी सांगितलं एलोरा वापरा. मग आम्ही 3 किलो बियाणं ते भिगवण मधून खरेदी केलं आणि जो दुसरा कांदा होता एक अर्धा किलोच आम्ही ते जे काय बियाणं ते एका साईडच्या कप्प्यात टाकलं आणि टिकवण क्षमतेला हे कलर चकाकी चमक ह्याची जास्त, ह्याला 3 ते 4 रुपये इतर शेतकऱ्यापेक्षा मला जास्त दराला किलो मागणार. टिकवण क्षमता टिकवण क्षमता ह्याची कंपनी जर म्हणते 8 तर मी तो म्हणतो 9 महिने टिकवण क्षमता आहे. आम्ही दिवाळी झाल्यावर कांदा ऐकला. आता हा चाळी ठेवलेला कांदा कधी आता ही 15 मार्चला मी कांदा चाळीत टाकलेला आहे. आता आज बघा ना, आज 11, 12, 10, 9, 10 तारीख आहे. 9 तारीख 5 महिने 5 महिने झाले आणि निम्मा माल विकलाय, निम्मा आता कांदा चाळीत आहे. आणि आता असं वाटू नये की गमेल्यात निवडूनच काढल्यात. तुम्हाला प्रत्यक्षात मी चाळीतला कप्पा तो ओढून दाखवतो. तू कुठला वडा हा काय बघा तुम्ही आता हे बघा हे कलर आपण बघू शकतो. कलर कसा आहे, त्याची बघा. पत्ती आणखीन चांगली. बघा ही कलर, पत्ती कलर चमक चकाकी बघा ही कशी आहे. ते म्हणजे असं गैरसमज व्हायला नको की काहीतरी शेतकरी जाहिरातीसाठी करतोय, असं नाही. की बियाणं खरंच चांगलंय आणि होतावेल एवढं सर्व शेतकऱ्यांनी जास्त एलोराच वापरा, कारण आपलं नुकसान नका होऊन देऊ. प्रतिस्पर्धी कंपन्या भरपूर उतारतात, पण टिकवण क्षमतेला ही नाही नाद करायचा. हे खरंच क्वालिटीच आहे. जिथं क्वालिटी तिथं क्वालिटी. तिथं बघा, आणखी दाखवतो इथं या. मी पूर्ण चाळ पाहू शकतो आपण. हा, असं नको म्हणायला की एखाद्या शेतकऱ्याने ही बघा माल, असं नको की बाबा ही एकच कप्पा भरलाय किंवा ह्या कंपनीसाठी भरलाय का काय. कुठल्या कप्प्यात बघा मालाची चमक, कलर बघा महत्वाचा. आणि पैसा कलरलाच आहे आता शेतकऱ्याला. कुणी विचारत नाही. आत्मात तो खराब कांदा बी चांगलाच निघतो, पत्ती गेलेला ना बी, पण आपल्याला 2 पैसे वाढीला ही महत्वाचं. बियाणं खूप चांगले. ओके, धन्यवाद.